पहिल्यांदा कोकण कसा चित्रपटात बॅकग्राऊंडवर आणि स्टोरीचा भाग म्हणून येतो. या चित्रपटात स्टोरीज कोकण आहे आणि या चित्रपटाचा हिरो कोकण आहे. तर आपली माणसं, कोकणची संस्कृती, त्यांची नाती, त्यांची वागण्याची पद्धत आणि कोकणाच्या समस्या, कोकणातला निसर्ग, असं सगळं सहज पद्धतीने, या चित्रपटात कोणी व्हिलन नाही, कुठे मारामारी नाही, कुठे अनावश्यक संवाद नाही, उगाच विनोद आणण्याचा प्रयत्न नाही. अगदी साध्या सोप्या सरळ कोकणाची साधी गोष्ट असं या चित्रपटाला म्हणता येईल. या चित्रपटाच्या माध्यमातून कोकण का रिकामं होतं आहे हा प्रश्न तो मांडतो चित्रपट. म्हणजे आज प्रचंड विकास झाला असा आपण जे म्हणतो कोकणचं, तर गावं रिकामी आहेत, शाळा रिकाम्या आहेत, घरं बंद आहेत, गावांचे वृद्धाश्रम झालेत, गावात राहायला तरुण नाही, शेती जवळपास बंद झाली. या सगळ्याच्या एक 5-6 कारणं आहेत. त्यातलं एक प्रमुख कारण हा सिनेमा सगळ्यांच्या समोर आणतो. आणि आता ती समस्या ही कोकणची खूप मोठी समस्या बनून पाहते की कोकणातल्या प्रत्येकाला मुंबईत जायचं आहे आणि कोकणातल्या प्रत्येक मुलीच्या आईवडिलांना मुंबईतला जावई हवा आहे आणि प्रत्येक मुलीला मुंबईतला नवरा हवा आहे. तो 10x10च्या खोलीमध्ये दिव्याच्या डोंगरावर गटारावर राहणारा आणि चाकर म्हणून गणपतीला तो गॉगल घालून येतो आणि ते जे इम्प्रेशन तयार होतं त्यातनं त्या लहान लहान मुलांवरती जो परिणाम होतो. आणि त्यामुळे प्रत्येकाला चाकरमानी बनण्याचं स्वप्न जे कोकणात पडतं आणि आता त्याचं खूप भयानक स्वरूप आहे. आणि आता म्हणजे कोकणामध्ये करोड रुपयाचं उत्पन्न असलेल्या उद्योजकांच्या मुलांची पण लग्न होत नाहीत अशी स्थिती आहे. म्हणजे बागायतदार आहेत, 1 कोटीचं वर्षाचं उत्पन्न आहे, पण मुलाचं लग्न होत नाही कारण तो गावाला राहतो. कोकणात राहणं हे कमी प्रतिष्ठेचं अशा स्वरूपाचा एक समज निर्माण होणं आणि त्यातनं शहराचं आकर्षण आणि मग जे उरले सुरलेत, जे जिद्दीने इथे थांबलेत, ते सुद्धा या कारणामुळे काही जण मुंबईत 2-4 वर्ष जातात, लग्न झाल्यावर परत येतात, किंवा मग जे उरले सुरलेत ते पण जातात. या सगळ्या प्रश्नावर भाष्य करणारा पण कुठेही प्रबोधन नाही, अतिशय विनोदी, भरपूर हसवणारा आणि एकही